नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, धान बोनसची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. भरपूर शेतकऱ्यांना धानाचा बोनसाचं वितरण चालूही आहे. खूप शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत. तसे कमेंट सर्व शेतकरी करत आहेत. भरपूर कमेंट आल्या. आज तर नाशिक जिल्ह्यातलीही कमेंट आली की आज आमचा धानाचा बोनस मिळाला. नाशिक असो, ठाणे असो, चंद्रपूर जिल्हा असो, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भरपूर जिल्ह्यामध्ये अखेर धानाच्या बोनसाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. खूप शेतकऱ्यांच्या कमेंट निगेटिव्ह येत आहेत की आमचे अजून पैसे आलेले नाहीत. कारण तुम्ही निगेटिव्ह कमेंट करताय ही चुकीची पण नाही आहे. कारण तुम्हाला पैसे आले नसल्यामुळे तुम्ही कमेंट तशी करणारच. त्याबद्दल माझा दुमत नाही आहे काय. परंतु महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण या अगोदर ही व्हिडिओमध्ये स्पष्ट केली आहे शेतकरी मित्रांनो, की जे अगोदर धान विकलेले शेतकरी आहेत त्या धान विकलेल्या शेतकऱ्यांचा सध्या निधी वाटपाचा प्रोग्राम चालू आहे. आणि तो निधी वाटपाचा प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर जे नोंदणीकृत शेतकरी आहेत त्यांना धानाचं बोनस येणार आहे. त्यामुळं अजून काही शेतकऱ्यांनी कमेंट असे केल्या की आम्ही धान विकलेलं आहे तरी पण आमचे पैसे आलेले नाहीत. तर ह्या मागची सर्व कारणं काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत शेतकरी मित्रांनो. राज्य शासनानं धानाचा बोनस हा प्रत्येक जिल्ह्याच्या वर्गवारीप्रमाणे त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे. मार्केटिंग फेडरेशन असो, आदिवासी विकास महामंडळ असो किंवा पणन महासंघ असो, या सर्वांकडे राज्य शासनाकडून निधी वर्ग करण्याचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे. मग आता त्यांच्याकडे पैसे येऊनही शेतकऱ्यांना पैसे का येत नाहीत असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना सध्या पडत आहे. कारण भरपूर शेतकऱ्यांचे पैसे वाटपाचं पूर्णत्वाकडे जात आहे. गोंदिया जिल्हा तर मला वाटते पूर्ण होतही आलेला असेल. जे शेतकऱ्यांनी धान दिलेलं होतं, धान विकलेलं होतं, ते गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत. कारण त्यांच्या कमेंट आता जास्त येत नाहीत की आमचे पैसे पडलेले नाहीत. त्यामुळे गोंदिया जिल्हा झाला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशी प्रॉब्लेम झालेला आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये 87,000 शेतकऱ्यांना सोमवारपासून धान बोनस वाटपाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. मग आज सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार गेले 4-5 दिवस झालं. भरपूर शेतकऱ्यांना पैसे पडलेत आणि भरपूर शेतकऱ्यांना अजून पडायचे बाकी आहेत. तिथं पात्र शेतकऱ्यांची संख्या ही 87,000 गडचिरोली जिल्ह्यातील. आणि तिथे आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन या दोन धान विक्री केंद्रामाध्यमातून त्यांना पैसे पाठवले जात आहेत. त्यामुळं राज्य शासनानं आदिवासी विकास महामंडळालाही निधी दिलेला आहे, मार्केटिंग फेडरेशनलाही निधी पाठवलेला आहे. मग निधी यायला शेतकऱ्यांना वेळ का होतोय त्यामागची कारणं आपण आता पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय केलं आहे, ज्या मार्केटिंग फेडरेशनला माल दिला आहे त्यांचं बोनस मिळालेलं आहे. ज्या आदिवासी विकास महामंडळाला माल दिलेला आहे त्यांचं बोनस मिळालेलं आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी असे प्रॉब्लेम्स करून ठेवलेत, आदिवासी विकास महामंडळामध्येही नोंदणी केलेली आहे आणि मार्केटिंग फेडरेशनलाही नोंदणी केलेली आहे. त्यामुळं राज्य शासन एकाच शेतकऱ्याला डबल बोनस जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यांनी अजून डबल कोणाला टाकलेलं नाही आहे, परंतु त्यांना हे निदर्शनास आले एकाच शेतकऱ्यांचे 2 मार्केटिंग फेडरेशन असो, आदिवासी विकास महामंडळ असो, अशा दोन्ही धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे भरपूर शेतकऱ्यांनी, की त्यांची अपेक्षा काय जेणेकरून आपल्याला डबल धान बोनस मिळावा. मग राज्य शासनानं जो निधी आलेला आहे तो तुर्तास थांबवलेला आहे आणि जे योग्य शेतकरी आहेत त्यांचं वाटप चालू आहे. परंतु ज्यांच्या नोंदी डबल झालेल्या आहेत, भरपूर शेतकऱ्यांनी डबल नोंदी केलेल्या आहेत. मार्केटिंग फेडरेशनला केले आहे, महासंघाला केले आहे, आदिवासी विकास महामंडळाला केले आहेत. ह्या डबल नोंदी ज्या आहेत यांची छाननी सध्या आता राज्य शासन करत आहे. चुका शेतकऱ्यांचेच आहेत. कारण आपल्याला काय वाटतं धानाला बोनस वाटपाला काय झालं, का बरं येत नाही, पैसे आलेत सर्व वाटप का होत नाही. जे लाभधारक योग्य शेतकरी आहेत, जे खरे धान बोनसधारक आहेत, जे सिंगल मार्केटिंग फेडरेशन असो, आदिवासी विकास महामंडळ असो, जिथे नोंदणी केली आहे त्यांची पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्णत्वास होत आहे. त्यांचे पैसे पडत आहेत, त्याचा विषय नाही. परंतु इतर काही पैसे जे अडकलेले आहेत तर ते अडकण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांनी डबल ठिकाणी धानाची नोंद केलेली आहे, डबल ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन केल्यामुळं दोन्हीकडून पैसे याच्या अपेक्षेसाठी त्यांनी हे काम जरी केलेलं असलं तर राज्य शासन आता
परत याच्यामध्ये छाननी करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे आणि ही छाननी पूर्ण झाल्यानंतरच परत वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जरी तुम्ही 2 ठिकाणी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर फक्त तुम्हाला एका ठिकाणचेच पैसे मिळणार आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये छाननीची प्रक्रिया पूर्ण करून मगच त्या शेतकऱ्यांना पैसे टाकण्याची प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळं राज्य शासनानं आदिवासी विकास महामंडळ असो, पणन महासंघ असो किंवा मार्केटिंग फेडरेशन असो, या सर्वांना निधी वर्ग केलेला आहे. फक्त निधी वाटपाची प्रक्रिया शेतकऱ्याची थांबलेली आहे, कारण त्यांनी आता परत शेतकऱ्यांची छाननी सुरुवात केलेली आहे. हे सर्वात मोठं कारण असल्यामुळं धान बोनस वाटपाला विलंब होत आहे. कारण ह्यांच्या प्रॉब्लेममुळं इतर जे योग्य शेतकरी आहेत त्यांचे पण पैसे अडकलेले आहेत. त्यामुळं कुणीही प्रॉब्लेममध्ये जाऊ नये, सर्वांचे पैसे येणार आहेत. जो खरा धान बोनसधारक आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ज्याची ई-पीक पाहणी झालेली आहे, ज्याची धानाची सातबाऱ्यावर नोंद आहे, असा एकही शेतकरी धान बोनसपासून वंचित राहणार नाही. परंतु सध्या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त जे धान विकलेले शेतकरी आहेत त्यांनाच पैसे टाकण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि ते धान विकलेल्या शेतकऱ्यामध्येही असा घोळ होऊन बसलेला आहे की त्या शेतकऱ्यांनी डबल ठिकाणी नोंदी केल्यामुळं धान बोनस वाटपाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे या प्रक्रियेची छाननी सध्या चालू आहे आणि ही छाननी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ जे लाभधारक जे खरे धान उत्पादक शेतकरी आहेत, जे रजिस्ट्रेशन त्यांचं योग्य आहे, त्यांचे पैसे खात्यावर त्यांचे हेक्टरी 20,000 2 हेक्टरच्या मर्यादेत धानाचा बोनस त्यांना मिळून जाणार आहे. हीच एक नवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.